नमस्कार, स्नेहा समाधानची फॅमिली या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर म्हणजे ह्या दिवसाची सुरुवात झाली आहे संध्याकाळपासून. सकाळपासून काय व्हिडिओ घेतला नाही, ऊन भरपूर आहे त्यामुळे मन होत नाही घ्यायचं. पटपट कामं करून असं जाऊ वाटतंय रूम मध्ये बसायला. तर जाऊगा चालू आहे. शेफ आमचे आलेत आज पण किचन मध्ये. तर आज काय स्पेशल बनवलंय मटर पनीर, आलू मटर पनीर. मटर पनीर बनायला लागलाय. तर आज नाही, 2-3 दिवस झाला म्हणजे स्वतःच्या हातच करून खायलेत. कारण माझ्या हातामध्ये बहुतेक ना गावाकडची टेस्ट आहे, काय की त्यांना ती गावाकडची टेस्ट आवडत नाही. त्यामुळे ती भाज्या आवडीना झाल्यात. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन करायला लागले. आता बघू कशी बनते भाजी. इकडे टाकलाय भात शिजायला. आता इकडे मस्त पैकी झणझणीत करणार आहेत. सुपर टेस्टी बनवणार आहेत. पनीर कापून घेतलंय, मटर आहे खाली आणि आलू मटर पनीर असा बनायचा आमच्या पोपटचा त्याचा पनीर आहे. तर भात पण शिजायला थोडा थोडा पीठ टिंबून घ्यायचं. 5-6 रोट्या करायचं. कारण ते तात्या येतं म्हणजे आमचे काका आहेत. तर तिकडे कधी आले असतील त्यांनी तर ते पण्यारा म्हणून पण्यारा म्हणतो ती. मग ते ह्यांनी ती लाईफ टाईम माझं लक्षातच ठेवलंय. पनीर दिसलं की पण्यारा म्हणतो ते. कसं बनवते ते म्हणजे काय काय नाही बनवायचं. काय काय टाकलंय? कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि मिरची टाकलंय. त्याची बारीक आबोडधोड पेस्ट केलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये जिरे टाकलेत आणि पेस्ट टाकले. तर आता चांगला तडका द्यायला. चांगला आता बघत राहा आणि का कसं बनतंय. तरी आली पाहिजे. पोटात चाटून चाटून खातात. बघत राहा आणि का भारी बनते. आणि आता लई दिवसात नाही मटर पनीर बनवायला. चिकन वगैरे बनवतात सारखं, पण आता मटर पनीर लई दिवसात बनवायला. तर आपण खायला बनवतो तेव्हा आम्ही मटर पनीर आणि ती साधं नव्हतं बनवत. कढई भरून असायची. 2-3 माणसं एक्स्ट्रा जेवायची. एक जण जेवतच नव्हता. भरपूर प्रमाणात बनवत होती. आणि इकडची भाज्या खातात पण जास्त ना माणसं. मीच खातोय जाता, दुसरे नाही ते खात. इकडची माणसं खाते. इकडल्यांची चव नसती या चव तर आपल्या ह्याच्यातली. आता मी बनवल्यानंतर मग फरक होतो. डाळ तिकडच्यांची डाळ लय पाण्याकडे पाणी, तिकडे डाळ. आपली कशी असते, कशी केली ती दिवशी बोटात चाटण चाटण हाणली पाहिजे ती माणसं. 2 घेऊन खाल्लेला भात. त्यालाच म्हणते ती शेप. मग चांगला मसाला भाजलाय बघा. मसाला तेवढा चांगला भाजावा. कुठं नोकरी असलं तर बघा, हॉटेल मॅनेजमेंट केलं नाही पण हॉटेल मॅनेजमेंटच्या वरच आहे. शिस्त काय, परत ना ती क्लिनिंग करायला कळतंय, परत ना टेस्टला चांगलं आहे. म्हणजे तडक्या ते रेसिपी करायला 1 नंबर. झाडावर चढवी नाही मी, म्हणजे त्यांनीच बनवा म्हणून. पण तुम्ही माझा आवडायच नाही. कोणाला काय काय जणांना आवडत नाही. काय होतंय माहिती का, असं कसं जे हेतूच त्यांना आवडत नाही. त्यांना वाटतं त्यांना सगळं कळतंय, पण हे लहानपणापासून केलेला माणूस आहे त्यामुळे सगळं खायला सगळ्यांना चांगलं वाटतं. चांगलं तेल सुटायला बघा आता. एवढा मसाला चांगला भाजेल तेवढं टेस्ट वाढतो. त्याला पुढचं काय काय मसाला टाकतो ते तुम्हाला दाखवतो. भात शिजायला लागलाय आपला. भात आमच्या भाताच्या किड्याला पाहिजे. मटर पनीर भात अजून टेस्ट चांगला लागतो बरं का. असं म्हणतो तुम्ही खातोय भात पण आहे, चपात्या पण आहे, रोट्या पण चांगल्या लागतात त्यासोबत. पण ह्याच्यासोबत भात बी जरा चांगला लागतो. त्यामुळं आम्ही कॉम्बिनेशन करून खात असतो. त्यासाठी ती भात टाकलाय, थोडाच टाकलाय, जास्त नाही. तर ह्याच्यामध्ये काय काय पडतंय अजून मग दाखवते आम्ही. सांगा तर की लोकांना. मीठ टाकलं, आपली चटणी टाकली, बस. साधं सिंपल आहे. बस थोडी हळद टाकली, बस. त्याच्यावर काही टाकत नाही. मॅगी मसाला नाही. थोडासा आता काही नाही टाकत. आता चांगलं फ्राय करून घेणार. त्याच्यामध्ये मलाई टाकायची. अजून काही नाही टाकत. तुम्हाला व्हिडिओ बघावा लागणार, कम्प्लीट व्हिडिओ. म्हणजे केलंय तर साधं, पण काय असं शक्य आहे. सिक्रेट मग तुम्ही व्हिडिओ कसा माझा बघणार. आणि कुणाला व्हिडिओ चांगला वाटतो आपला ते सांगा. आपली कुकिंग कशी वाटते. आपल्याला शौक आहे, आपल्या मनापासून आपली आत्मा बोलते की बाबा हा जेवण बनवायचं आपल्याला नाद आहे, एक छंद असतो. हर एक माणसाला स्वतः जिंदगी छंद असतो. आपल्याला स्वतः हाताने बनवून खायचं पण चालायचा पण शौक आहे. असं नाही की म्हणजे आपल्याला म्हणजे हायटी घरचे बनवाय. मला स्वतःला आवडतंय म्हणून मी खातोय. स्वतः बी खाते पण दुसऱ्याला बी करून चालते. त्यांना ते आवडत. आता मसाला भाजत आलाय. चांगला मसाला आपला भाजून घ्यायचा, शिजवून घ्यायचा. आता मसाला वास नाही की नॉनव्हेज ची वास आहे. आणि बाहेर झाला अंदाज बघा, वाटलं 8:30-9 झाला. गरमी भरपूर आहे. ते घामावरूनच कळतंय. हाल बघा कसे झालं. बेकार गरमी आहे.
त्यात हे बघते बघा, पाणी आता हे सगळं आटवून घेणार. याला चांगला शिजवून घेणार मसाल्याला. दिवस कसा गेला सांगा की दिवसभर काय काय नाही, मोकळा जाय दिवस, काय काम नाही, धंदा नाही, काही नाही, काय नाही. रिलॅक्स. म्हणून तर आता जेवण बनवायचं. काम असतं ना तर मग उगा म्हणजे असं अंग दुखतायत कुणाचं ते. तर आता काय काम नव्हतं म्हणून जरा हातात घेतलं ते बनवायचं. आणि त्यांच्या हातचं त्यांना जरा जास्तच टेस्टी लागतंय, हा ना. म्हणजे शिट्टीचा आवाज इग्नोर करा. टाकायला लागले ना बटाटे, बटाटे आणि मटार फ्रेश फ्रेश. ग्रेव्ही बनते बाबा. आता हे चाललंय मटर आलू या त्याला शिजवून घ्यायचे. त्यामुळे शिजवून घ्यायचं आहे. लास्टला पनीर टाकायचं आहे, कारण ते पनीर टाईट होत आहे, हा ना. एकच वाफ काढायची पनीर टाकून, म्हणजे ते अजून 2 तरीके पनीर बनवायचं हे आहे बरं का, पण आपण वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहे. ते नॉर्मल स्पीड मध्ये शिजू द्यायचं आहे. हे जरा आवाज लई डिस्टर्ब करायला खूप. तर आता मस्तपैकी भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला दाखवली होती म्हणजे बटाटा आणि मटर टाकलं होतं शिजायला. तर आता नंतर ना त्याच्यामध्ये बटाटा ते शिजलं की पनीर टाकलंय आणि अशी झाली आहे बघा भाजी. कशी झाली आहे, हॉटेल सारखी झाली आहे का कमेंट करून सांगा. तर भात पण तयार आहे, रोट्या पण तयार आहेत आणि खिरा म्हणजे सलाद. तसे तर तुम्ही सांगणार टेस्ट बघून. माझी भेंडी आहे बघा ही. वडा टेस्ट करा आणि सांगा कसं आहे, आवडते ना. त्याला पनीर कमी आवडते, त्याला नुसता बटाटा बटाटा. आले बघा. टेस्ट बनवून बघा, टेस्ट आपला कसा आहे, वास तरी, टेक्स्चर कसा आहे, टेक्स्चर कसं आहे. काय कमी असली तर सांगा बरं का. ग्रेव्ही वगैरे छान आहे ना. एकदम गाडी गाडी भेंडी. तर आता ह्याला 2 रोट्या देते, बघू सांगते पण कसं झालं. मी पण तर बघा टेस्ट करायला लागली, टेस्ट करून शेफला सांगा. बनले चांगली बनली. घरचा घरगुती गरीब शेफ. तर बघा मित्रांनो, काय आपण जसं बनवलंय त्या हिशोबान तर आपली चांगलीच भाजी बनते. म्हणजे आता आपल्याला आवडते, दुसऱ्याला आवडते न आवडते आपल्याला चॉईस माहिती नसते, पण नक्की आवडेल, कारण की आपण मनापासून बनवतो, त्यामुळं प्रेम वगैरे त्यात टाकून बनवतो. मग आम्ही काय टाकतो, काय माहिती तुमचं काय असतंय. ते चटणी ज्यादा टाकतोय आम्ही. चटणी टाकता राग आला, कधी राग आला तर. तर बघा बघू शकता, कोणाला खायचं असलं खायला येऊ शकता. येऊ शकता. तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो कसे वाटतंय. तर लय लांब आहे. अजून कधी कुणाला डिश बनवू, लय लांब आहे म्हणजे हा. लय आपल्याला. कोणाकोणाला आवडती पनीरची भाजी त्याने नक्की कमेंट करत जाऊ. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.